फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, सह्याचं आमच्याकडे आलेलं इतक्या गडबडीत आम्ही सह्याचं बघितलं नाही, पण लय मोठ्या सह्या आहेत त्याच्या. काय माहित, आता सगळं चेक करतो मी. त्यांनी दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहे त्यांच्यावर, ज्याच्यावर जास्त ऑब्जेक्शन नेते कोण आहे स्टेटमेंट? हे बघा, फडणवीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला. नावात काय त्याच्यात काय त्याची दुश्मनी का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाला? त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही, पण लय मोठ्या आहेत मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगवून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन. म्हणजे काय, मराठ्यांची गरज नाही तुम्हाला, एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचंय. आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो, गैरसमज नको. कायद्याला कोणाच्याच याने काहीच होत नाही. फक्त 2 स्टेटमेंट बद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी की 10 तारखेची घोषणा करावी लागते. मला मी केली, आता मी मागे सरकत. ओबीसी नेत्याला सरकार घाबरतंय अशी भीती तुम्हाला वाटते का? त्यांची त्यांना माहित घाबरेल काय, गळ्यात काट टाकून हिंड त्याचं आम्हाला काय करायचं? घाबरू नाही तर तिकडे त्याच्या बाजारात जाय म्हणून आम्हाला काय देणं घेणं नाही. 2 स्टेटमेंट का, फक्त त्या स्टेटमेंटमुळे 2 स्टेटमेंट का, एकीकडून एकाला द्यायचं आणि एकानं असं करायचं. पुन्हा मग मी त्याच दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही, तुम्हाला जड जाईल. हा अध्यादेश काढताना कॅबिनेटला विश्वासात घेतला गेला नाही, मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेलं नाही भुजबळ म्हणतात. त्याला काय माहिती, हिंडत इकडे तिकडे घेतलं नाही, याला विश्वासात घेतलं नाही त्याला घ्यायचं. तू विश्वासात घेतलाय की जाई का? आमचं कायदा करताना तुम्ही शब्दाचा किस पाडला असं म्हणता, खालच्या सह्यांचा किस पाडायला राहिला का? सह्यात बघितलं नाही मला दिल्या, महा डोकं जास्त व्याख्यावर होतं आणि आमच्या अभ्यासकाचं सह्यात काहीच गुतलं नव्हतं आमचं. त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या सह्यात याच्यावर थांबत का, म्हणलं तिकडे फेकून दिल्या. सह्यावर नसतो थांबत आम्ही, तुम्हाला राजपत्रित त्याचा तो जो वाद्यादेश तो काढायला लागणार आहे. आम्हाला कायदा पाहिजे, कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही, त्यासाठी आले. आणि मराठ्यांनी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले. याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे, त्यात गैरसमज नाही. फक्त 2 स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी. कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या स्वरांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही. 16 तारखेचा किस नाही पडला का? मग 16 तारखेचा काय 16 तारखेचं कोणाच्या लक्षात नाही का? आहे ना. मग ते 16 तारीख का त्यावेळेस नाही, काय गरज नाही ना, त्याची पाडायचीच नाही. 2 स्टेटमेंट बद्दलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला. अर्थ काय लावायचा? सरसकट आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याचा अर्थ तुम्ही काय लावताय? सरसकटच त्यांनी अर्थ लावत काय करत, ते काय म्हणू द्या ना, ते काय म्हणू द्या. पाटील ह्याच्यामध्ये असं होतंय का की मुख्यमंत्र्यांना या सगळ्याचं श्रेय गेलेलं आहे आणि याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हे मान्य केलेलं होतं. अगदी प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले की मुख्यमंत्र्यांना हे हिरो ठरलेले आहेत आणि बाकीचे नेते हिरो ठरलेले आहेत. भाजपला मोठा फटका आहे आणि म्हणून आता भाजप पुन्हा एकदा हा डाव आखतंय का किंवा ह्या पद्धतीची चर्चा घडवून आणते का? नाही, मग लय अवघड होईल. त्याचं डावण फावं टाकले ना, मग लय अवघड होईल. आमचं म्हणणं आहे त्यांनी श्रेय घ्या बस का. मुख्यमंत्री म्हणतात की मी दिल्लीकडे जात असतील तर ती आपली भूमिका काय असेल? त्यांचं काय कुठं जायचं, त्यांना त्यांची भूमिका कुठपर्यंत बी गेली. ह्या कायद्याला काहीच होत नाही, हे फायनल आहे. कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ञ बोलले या कायद्यावरती, याला काहीच होत नाही. पण आम्ही सज्जत ना. हे बघा, शेवटी लोकशाहीचं हत्यार काय असतं, तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय एकच आहे, जनमताचा रेटा. जनता आम्ही सावध आहेत, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिला, आम्ही आंदोलनातून मिळविणार, पण याला धक्काही लागू देणार नाहीत. अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहे, 2 स्टेटमेंटसाठी, कायद्यासाठी नाही. कायदा फायनल झाला. शिंदे समितीवर पूर्वी तुम्ही फार खुश होता, आता काय झालं? शिंदे समिती काम करत नाही असं थेट शिंदे समितीला सांगितलेलं असतानाही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये. आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत. मराठवाड्याचे लोक नोंदी काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीयेत. ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तऐवजी तुम्ही बघता का. मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं. इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्ताला सांगायला लागतं. विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते म्हणते ते घे आणि दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र मिळते. अगोदर तो 1.5 महिना पळाला. हे साक्षात पिंपरीचंच परवाचं उदाहरण आहे. तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवणा पण आरसूळ नाव आहे त्यांचं, तो काजी बहुतेक आरसूळे. त्यांची कुणबी नोंद सापडलेली, कुणबी नावासह स्पष्ट नाव
देत नाही. विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं, त्यांनी सांगितलं, मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागल्या. म्हणजे ही काय सिस्टम चालली. गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्यात, त्या कशासाठी नेमल्यात, त्याही काम करत नाहीत. कशाला आम्हाला अशा लावायला. आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असे आहेत की 54 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचा कागद तुम्हाला ते तिथं लावणं गरजेचं आहे. कित्येक तरी ग्रामपंचायत तिथं नाही. कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झाली नाही. तुम्ही शिबिरं कशाला नेमले. शिबिरं कशासाठी घ्यायला लागलात की लोकात प्रबोधन व्हावं, अर्ज कसा केला पाहिजे,